शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स हा पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूने पानाला खरडून त्यातील रस शोषण करतो. त्यामुळे पिकाची पाने द्रोणासारखे वरच्या बाजूने आखडले जातात. पानाचे प्रकाशसंश्लेषण करण्याची क्रिया मंदावते. परिणामी पिकामध्ये अन्नद्रव्याची निर्मिती होत असते. ही पानांमध्ये होत असल्यामुळे पिकातील पानाची अन्ननिर्मिती करण्याची क्षमता देखील कमी होते आणि अन्ननिर्मिती कमी होऊन पिकाला पोषण कमी भेटते. परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट येत असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, थ्रिप्सचा प्रादुर्भाव जर पिकावरती झाला असेल तर त्याला वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. दिसायला ही कीड अत्यंत बारीक पण अत्यंत चपळ असते. त्याचबरोबर पानाच्या खालच्या बाजूने खरवडल्यामुळे पान देखील आपलं त्या ठिकाणी वाळण्यासाठी पूर्ण लालसर पडण्यासाठी चालू होत असतं. तर थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपल्याला मार्केटमधील टॉपच्या कीटकनाशकांपैकी आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पिकामध्ये आंतरप्रवाही घटक हा जास्तीत जास्त दिवस पिकामध्ये परिणाम करत असतो. त्यामुळे थ्रिप्सवरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने भेटतं. थ्रिप्सवरती चांगला नियंत्रण मिळवण्यासाठी घारडा कंपनीच्या पोलिस, ज्यामध्ये फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% या कीटकनाशकाचा वापर जर तुम्ही केला तर अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला थ्रिप्सवरती पाहायला मिळतात. कारण दोन घटक एकत्र असल्यामुळे जे काही रसशोषक किडे असतील आणि थ्रिप्स असेल तर त्याचं नियंत्रण वेळीच आपल्याला मिळतं. तसेच बायर या नामांकित कंपनीच्या जंप या कीटकनाशकाचा वापर देखील करू शकता. अत्यंत जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो, कारण जंप या कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल 80% हा घटक उपलब्ध आहे. हे देखील कीटकनाशक थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी 100% त्या ठिकाणी कार्य करतं. किंवा बेस्ट ॲग्रोच्या रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर देखील तुम्ही करू शकता. हे एक नवीन कीटकनाशक आहे आणि मार्केटमध्ये अत्यंत प्रचलित आहे, कारण रसशोषक किडे आणि थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी हे चांगला रिझल्ट आपल्याला मिळवून देतं. किंवा सिजंटाच्या सिमोडिस या कीटकनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता. किंवा BSF या कंपनीच्या एक्सपोनस या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता. असे अनेक सारे कीटकनाशक उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, जे की आंतरप्रवाही देखील आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पिकामध्ये कार्य करतात. चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.